नमस्कार 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 विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं जी के अकॅडमीमध्ये सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या या लेक्चरमध्ये छोट्याशा लेक्चरमध्ये आज आपण रुपयाबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत. म्हणजे तुमच्या खिशामध्ये असणारे किंवा इतरत्र वावरणारे जे नोट्स तुम्हाला दिसतात, मग ते 500ची नोट असो, 100ची नोट असो, 50 रुपयाची असो, 20 रुपयाची असो किंवा 200 रुपयाची असो, सर्व नोटांबद्दल काय त्यांची इम्पॉर्टंट माहिती आहे जी तुमच्या स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाची आहे, त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती जी आहे ती आजच्या या लेक्चरच्या माध्यमातून, आजच्या या छोट्याशा सेशनच्या माध्यमातून बघणार आहोत. तर जास्त वेळ न गमवता मग ही माहिती जी आहे ते सुरू करूया मित्रांनो. आणि याची पहिली जी नोट आहे ती आहे मित्रांनो 10 रुपयांची. ओके, 10 रुपयांच्या नोटेबद्दल तुम्हाला काय लक्षात येतं रे? तर लक्षात असू द्या, 10 रुपयांच्या नोटेवर एक प्रमुख जे मंदिर काढलेलं आहे ते आहे कोणार्क सूर्य मंदिर. ओके, मंदिर काढलेलं आहे ते आहे कोणार्क सूर्य मंदिर. आणि कोणार्क सूर्य मंदिर हे पुरी जिल्हा ओडिसामध्ये आहे, हे तुम्हाला सर्वांना माहितीच असेल. सूर्यदेवाला समर्पित केलेलं आहे कोणार्क सूर्य मंदिर. आणि यामध्ये 6 घोडे आणि 24 चाके असे या रथाला दिलेले आहे. बघा, इथे तुम्हाला हे रथ दिसतोय, याला 6 घोडे आणि 24 चाके हे जे रथाला जे आहे ते दिलेले आहे. ओके, बघा चिन्ह तुम्हाला इथे दिसत असेल त्याप्रमाणे. ओके, त्यानंतर 1984 मध्ये युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ म्हणून या दर्जा जो आहे तो देण्यात आलेला होता. आणि त्यामुळे याला आपल्या या 10 रुपयाच्या नोटेमध्ये सुद्धा ऍड करण्यात आलेला आहे. आणि हे जे मंदिर आहे मित्रांनो, हे 13व्या शतकातील मंदिर आहे, हे सुद्धा लक्षात असू द्या. आणि हे कोणत्या राजवंशातील आहे तर गंगा राजवंशातील राजा नरसिंह देवा याच्या 1250 मध्ये हे जे मंदिर आहे बांधण्यात आलेलं होतं नरसिंह देवा वनने. ठीक आहे, तर यांच्याबद्दल सर्वात महत्वाची माहिती म्हणजे लक्षात असू द्या की हे जे 10 रुपयाचं नोट आहे हे कोणार्क सूर्य मंदिर याच्यावर कोरलेलं आहे. त्याच्यातलंच कोणार्क सूर्य मंदिर मधलं 24 चाके, या रथाला जी 24 चाके असतात ती यावर दिलेली आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यामध्ये 24 चाके म्हणजे या आरेला जे 24 चाके आहेत ती दिलेली आहे. आणि 13व्या शतकातील हे मंदिर आहे, याला 1984 मध्ये युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाचा दर्जा सुद्धा देण्यात आलेला होता. ओके, नेक्स्ट आपली गोष्ट आहे मित्रांनो 20 रुपयाच्या नोटेची. ओके, 20 रुपयाच्या नोटेवर काय आहे सर? यामध्ये वेरूळची लेणी जी आहे, आपल्या महाराष्ट्रातली वेरूळची लेणी जी आहे ती कोरलेली आहे. बघा, तुम्हाला इथे दिसत असेल. ठीक आहे. आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये ही वेरूळची लेणी जी आहे ती आढळून येते, आपल्या महाराष्ट्रामध्येच आहे. 276 फूट लांब आणि 154 फूट रुंद ही जी वेरूळची लेणी तुम्हाला आढळते. आणि यामध्ये एलोरा हे राष्ट्रकूट शासकाच्या काळात बांधल्या गेलेलं ही वेरूळची लेणी जी आहे ते एलोरा या राष्ट्रकूट शासकाच्या काळामध्ये बांधण्यात आलेलं होतं. आणि याला सुद्धा युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला होता 1983 मध्ये. बघा, तुम्ही मागच्या नोटेमध्ये बघितलं असेल, 1984 मध्ये युनेस्कोने याला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिलेला होता. कशाला रे? तर कोणार्कच्या सूर्य मंदिराला. त्याच पद्धतीत 1983 मध्ये युनोने वेरूळची लेणी जी आहे त्याला जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता जी आहे ते दिलेली आहे, हे लक्षात असू द्या. आणि या लेणींमध्ये मित्रांनो फक्त माहितीसाठी सांगतोय की यामध्ये 3 प्रकारच्या लेणी आढळतात: बौद्ध, जैन आणि हिंदू लेणी. ठीक आहे, बौद्ध, जैन आणि हिंदू लेणी यामध्ये आढळतात. यामध्ये टोटल एकूण 34 लेणी आहेत आणि यामध्ये 12 बौद्ध आहेत लेणी ज्या आहेत त्या आढळतात, 17 हिंदू लेणी आढळतात आणि 5 ज्या आहे या जैन लेणी आढळतात. यांना क्रमांक सुद्धा देण्यात आलेले आहेत. जैन लेणी या 30 ते 34च्या दरम्यान आहे. 17 हिंदू लेणी ज्या आहे 13-29 आहे, 13 ते 29 पर्यंत. आणि बौद्ध लेणी जी आहे 1 ते 12 पर्यंत ज्या लेणी आहेत त्या आढळून येतात. म्हणजे 3 धर्माचं सामायिकरण इथे जे आहे ते झालेलं आहे. ठीक आहे. आणि 1983 मध्ये युनेस्कोने जरी जागतिक वारसा दिला असला तरी भारत सरकारने मात्र 1951 मध्येच याला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केलेले होते. ठीक आहे, लक्षात राहील, राष्ट्रीय स्मारक म्हणून 1951 मध्येच घोषित केलेले होते. ओके, त्यानंतर 50 रुपयाच्या नोटेवर कोणतं चिन्ह आहे मित्रांनो? तर 50 रुपयाची नोट जे तुमच्या खिशामध्ये तुम्ही बाळगता त्यामध्ये हम्पी मंदिर जे आहे ते काढलेलं आहे. ओके, लक्षात असू द्या, 50 रुपयाच्या नोटेवर हम्पी मंदिर काढलेलं आहे. हम्पी हे विजयनगर जिल्ह्यामध्ये येते, कर्नाटक राज्यामध्ये हे आढळून येतं. आणि तुंगभद्रा नदी काठावर 4187 मध्ये हे जे आहे एरियामध्ये 24 हेक्टर क्षेत्रफळामध्ये हे बांधलेलं आहे. 1336 ते 1565 मध्ये विजयनगर साम्राज्याची ही राजधानी होती. कोणती? तर विजयनगर जिल्हा जो आहे ते हम्पी ही राजधानी होती, हे लक्षात असू द्या. आणि हम्पीमध्ये विरूपाक्ष, लक्ष्मी नरसिंह, हेमकुटा हिल असे मोठे शिवलिंग किंवा विठ्ठल मंदिरे जे आहे ते आढळून येतात. ओके, त्यानंतर आहे मित्रांनो 100 रुपयाची नोट. ठीक आहे, 100 रुपयाच्या नोटेवर काय आहे सर? यावर आहे मित्रांनो राणी का वाव. काय आहे सर हे राणी का वाव? बघा, तुम्ही गुजरातमध्ये कधी काही गेलात ना तर गुजरात पाटण येथे तुम्हाला राणी का वाव हे आढळून येतं. याला 2014 मध्ये युनेस्कोने जागतिक वारसाचा दर्जा आहे तो दिलेला होता. आणि राजा भीमदेव प्रथमची पत्नी राणी उदयमती, लक्षात असू द्या, राजा भीमदेव प्रथमची पत्नी राणी उदयमती हिने हिच्या वाव या 11व्या शतकाच्या उत्तरार्धात बांधली होती. ठीक आहे, यालाच म्हटलं जातं राणीचा वाव. बघा, इथे तुम्हाला दिसत असेल एक नदी पाण्यासारखं इथे दिसत असेल, कुंड सारखं दिसत असेल. आणि आजूबाजूला जे आहे ते एक मोठं महल सारखं तुम्हाला दिसत असेल, त्यालाच म्हटलं जातं मित्रांनो राणी का वाव. हे एक प्रकारची विहीर आहे, सिंपल भाषेत सांगायचं झाल्यास ही एक प्रकारची विहीर आहे. ओके, आणि 2016 मध्ये राणी का वावला सर्वात स्वच्छ प्रतिष्ठित ठिकाण म्हणून सुद्धा मान्यता जी आहे ते मिळालेली आहे. ठीक आहे, 7 मजली आहे ही, 7 मजली ज्यावर देवदेवतांची शिल्प जी आहे ती कोरलेली आहे. ठीक आहे, फक्त लक्षात असू द्या ही राजा भीमदेव ची प्रथम पत्नी राणी उदयमती हिला समर्पित आहे, कारण की इने ही जी आहे बांधलेली होती.
त्यानंतर आहे मित्रांनो 200 रुपयांची नोट. ओके. आता 200 रुपयांच्या नोटीवर नेमकं काय सर? तर 200 रुपयांच्या नोटीवर तुम्हाला आढळून येतो मित्रांनो सांची स्तूप. ठीक आहे. 200 रुपयांच्या नोटावर तुम्हाला बघा इथे सांची स्तूप जो आहे तो दिसून येत असेल. सांची स्तूप हे सांची रायसेन जिल्हा मध्य प्रदेशमध्ये येतो आणि जगातील सर्वोत्तम बौद्ध कलाकृतींना सजलेला सांचीचा महान सम्राट अशोकने सांची स्तूप जो आहे तो बांधलेला होता. ठीक आहे. महान सम्राट अशोकने सांची स्तूप बांधलेला होता. आणि बघा प्रत्येक नोटेवर कोणता ना कोणता चिन्ह आहे ना, याला प्रत्येक वेळी युनेस्कोने जागतिक दर्जा जो आहे तो दिलेला होता. जसा या सांची स्तूपाला 1989 मध्ये जागतिक वारसा स्थळ जो आहे याचा दर्जा मिळालेला होता आणि सर्वोत्तम बौद्ध कलाकृती सजलेला हा महान स्तूप अशोकच्या काळात बांधण्यात आलेला होता. आणि ही इमारत 120 फूट उंच म्हणजे 37 मीटर रुंद आणि 54 फूट म्हणजे 17 मीटर उंच जी आहे ना ती आढळून येते. 120 फूट रुंद आणि 54 फूट उंच ही जी कलाकृती आहे आढळून येते. आणि 1989 मध्ये युनेस्कोने याला काय दिला होता रे? तर जागतिक वारसा दर्जा जो आहे तो दिलेला होता. त्यानंतर इथे मित्रांनो 500 रुपयांची नोट. 500 रुपयांची नोट कधी काळी आता आपल्या खिशांमध्ये दिसते. ठीक आहे. आपल्या खिशांमध्ये 2000ची नोट दिसणार नाही, पण 500 रुपयांची नोट मात्र दिसते. तर 500 रुपयांच्या नोटीवर काय असेल? तर 500 रुपयांच्या नोटीवर तुम्हाला लाल किल्ला जो आहे ना तो दिसून येतो मित्रांनो. ठीक आहे. 500 रुपयांच्या नोटीवर तुम्हाला लाल किल्ला दिसून येतो आणि हा मुघल सम्राटाचे मुख्य निवासस्थान म्हणून हा काम करतो. तुम्हाला माहिती असेल लाल किल्ला जो आहे तो मुघल सम्राटाचे मुख्य निवासस्थान म्हणून काम करतो. आणि याला मित्रांनो युनेस्कोने 2007 मध्ये जो दर्जा आहे ना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा जो आहे तो दिलेला होता. आणि 12 मे 1779 मध्ये सम्राट शहाजहानने आपली राजधानी आग्राहून दिल्लीला हलवण्याचा जेव्हा निर्णय घेतलेला होता तेव्हाच लाल किल्ल्याचे बांधकाम जे आहे ते सुरू झालेले होते. ठीक आहे. शहाजहानने जेव्हा आग्राहून दिल्लीला आपला राजधानी हलवण्याचा निर्णय जेव्हा घेतला होता तेव्हा लाल किल्ल्याचे बांधकाम जे आहे ते सुरू झालेलं होतं. आणि याची डिझाईन जी आहे ते वास्तुविशारद उस्ताद अहमद लाहोरी यांनी जो आहे याची डिझाईन असेल याचं बांधकाम जे असेल ते केलेलं होतं. ठीक आहे. आणि बघा लक्षात असू द्या उस्ताद अहमद लाहोरी हे तेच व्यक्ती आहे ज्यांनी ताजमहल सुद्धा बांधलेला होता. ठीक आहे. कारण की आपण म्हणतो शहाजहानने ताजमहल बांधला, पण ऍक्च्युली त्यांनी बांधला का रे? नाही. त्याचं डिझाईन असो किंवा त्याच्या मागची कलाकृती असो ही कोणाची आहे? उस्ताद अहमद लाहोरी यांची. ठीक आहे. याची उंची आढळते मित्रांनो 18 ते 33 मीटर पर्यंत. ठीक आहे. म्हणजे किती सर? तर 59 ते 108 फूट उंच हे जे आहे आढळतं. आणि 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लाहोरी गेटवर भारताचा ध्वज जो आहे तो उभारला होता किंवा ध्वज जो आहे तो फडकवला होता. हे लक्षात असू द्या. आणि 2007 मध्ये लाल किल्ल्याला सुद्धा जसं मी सांगितलं इथे की 2007 मध्ये लाल किल्ल्याला सुद्धा युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा जो आहे तो मिळालेला आहे. ओके. तर हे होते मित्रांनो आजचे काही नोटांबद्दल माहिती. कदाचित तुम्हाला ही माहिती थोडीफार तरी आवडली असेल. जर 1% जरी माहिती आवश्यक वाटली असेल की ठीक आहे सरांनी आज 1% तरी माहिती आवश्यक सांगितली असं जरी वाटलं असेल तर लाईक शेअर नक्की कराल. तुमच्या मित्रांना सुद्धा रेकमेंड करा. कधी काही स्टेटसही ठेवत चला. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला अजून अशी कोणती माहिती पाहिजे ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. 101% तुमच्यासाठी ते सेशन जे आहे ना ते लावण्यात येईलच आणि येईल तर येईलच. ठीक आहे. तर मित्रांनो आता आपण भेटूया पुढच्या सेशनमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, अभ्यास करा. सर्वात महत्वाचं म्हणजे आपली कामे करत राहा. कारण की आज कामाची रिस्पेक्ट कराल तर काम सुद्धा तुमची रिस्पेक्ट ही करणारच आहे. त्यामुळे आता भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत मात्र स्वतःची काळजी घेत राहा.